हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, म्हणजे ती सांगणं मला तुम्हाला सांगणं तर अगदी अत्यंत गरजेचं वाटलं. जर तुम्ही ऑनलाईन, आता सगळेजण ऑनलाईन काम करतात बऱ्यापैकी, म्हणजे अगदी 50% बायका हा साड्यांचा ना कशाचा तरी व्यवसाय करतायत ऑनलाईन. आणि एक दोन दोघांसोबत झालेला आहे, माझ्यासोबतही असा फ्रॉड होणार होता, म्हणजे अगदी झाल्यातच जमा आहे. ऑलरेडी एक फ्रॉड माझ्यासोबत झालेला आहे, पण तो बाबा म्हणतोय की पैसे माघारी देईल, त्याला 2 महिने झाले. तर ते काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण त्याचा काही विश्वास नाही. पण हे जे आहे ना, म्हणजे त्यांच्याकडून मी आधी थोडंसं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी त्यांना पैसे दिले होते. पण आज मी हे जे तुम्हाला सांगणार आहे ना, तर ते खूप जास्ती गरजेचं आहे. जसं तुम्हाला घेतानाच वाटतं की नाही बाई हा फ्रॉड असेल, ती फ्रॉड आहे, ती फ्रॉड आहे वगैरे, कारण जिथे किंमत कमी दाखवली जाते ना, तर ती समजून जायचं की तिथं नक्कीच फ्रॉड असतो म्हणून. तर माझ्यासोबत पण एक गोष्ट घडली बघा. तर ही बाई आहे, हिचं मला ना कविता मेहत्रा नाव आहे, मेहत्रा. तर हे मेहता, सॉरी, कविता मेहता. तर हे तुम्हाला तिचा डीपी दाखवते. तर प्रोफाईल फोटो काढून टाकलेला आहे त्या बाईनी, म्हणजे आता दिसत होता पण आता दिसायचा बंद झाला, काढून टाकलेला आहे त्यांनी. तर बघा, मी तुम्हाला सांगते की बायका तुमच्यासोबत फ्रॉड कसं करतात. तर कविता मेहता नाव आहे, अशा नावाने माझ्याकडे ऑर्डर आली. म्हणजे माझ्याकडे नॉर्मली कसं की कोमल, अंजली, त्याच्यानंतर आडनाव असं राहतं बघा, सूर्यवंशी, आपलीच नॉर्मली आडनाव राहतात, जसे की वाघमोडे, हे नॉर्मल आडनाव राहतं. तर मला थोडंसं एवढं काय वाटत नाही. मेहता आडनाव वाचलं त्याच्यानंतर म्हणजे तिने काय केलं, माझ्या खूप साऱ्या साड्या सिलेक्ट केल्या आणि मला सांगितलं की अवेलेबल आहे का मॅम. आणि मग मी सांगितलं हा, मग प्राईस पण मेन्शन केली. त्याच्यानंतर मी ही साडी कोणती आहे हे तिला माहीत नाही. मी तर फोटो पाठवला आणि तिने टिक केली. म्हणजे पटपट, एवढ्या पटपट तिने सगळ्या साड्यांना अशी टिक केली बघा, ही पाहिजे, ती पाहिजे, ती पाहिजे, पीस पाहिजे वगैरे. तिने एकदा असं बोललं नाही की आता नॉर्मली बायका जर ऑर्डर करतात ना, तर मला कलांजली साडी पाहिजे किंवा ही साडी कोणती आहे वगैरे असं विचारतात. ही साडी कोणती आहे, झुमका आहे का, ही कशी आहे, हे सगळं विचारतात. या बाईनी मला तसं काही पण विचारलं नाही. पटापट मार्क केले सगळ्या साड्या. आणि मग मी तिला टोटल सांगितलं. टोटल माझं बिल झालं होतं 10, म्हणजे बिल पण तिने स्वतःच केलंय, आम्ही फक्त प्राईस सांगितली होती तर बिल खाली केलं. आता इथं जर नॉर्मली बघा 5,800 प्लस 5,000 असं बिल तिने केलं. आणि नॉर्मली जर बायका आता बिल करत असतील का नाही, त्या बोलतात की तुम्हीच सांगा बिल किती होते ते टोटल. आणि जरी त्यांनी केलं तरी म्हणणार की मग ह्याच्यातून काही 100-200 कमी करा ना, आता मी इतक्या साऱ्या साड्या घेते. नॉर्मली हा फेमस डायलॉग झालाय माझ्या डिक्शनरीमध्ये, सगळ्यात वरच्या लेवल आहे की थोडं कमी करा ना, मी इतक्या साड्या घेते. तर हा असं काहीच बाई बोलली नाही, काहीच. ती म्हणली डायरेक्ट स्कॅनर सेंड करा. त्याच्या खाली पण मी काही फोटो टाकले की हे कलर अवेलेबल आहे, हे कलर नाही आहे, काही नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट स्कॅनर प्लीजचा मेसेज आला. स्कॅनरला मी इथं पेमेंट केले बघा. तिने मला स्कॅनरची तर पेमेंट पण केलं. मी तुम्हाला बॅकने अगोदर दाखवेन. 10,800 रुपये दिसलं. त्याच्यानंतर खाली एक स्कॅनर किंवा म्हणजे पैसे केलेल्याचा तिने हे फोटो पाठवला की 10,800 रुपये केले पेमेंट, ठीक आहे. त्याच्या खाली मग ती काय बोलली की मला मॅम मुझे अभी साडी नाही चाहिए. म्हणजे ती पहिली तरी इंग्लिशमध्ये बोलते, हिंदीतून बोलतच नव्हती, मराठीतूनही बोलत नव्हती, इंग्लिशमध्ये बोलत होती. आणि मग हे ऑर्डर उद्याच्या पप्पाने घेतली. आणि ते एवढे एक्साइटेड, काजल हे बघ ना, ह्या ताई इतक्या साऱ्या साड्या घेत आहेत, एकदमच तुझा सगळा स्टॉक जाईल, ह्याव त्याव म्हणजे बोलत होते. आणि ते तिथून बोलत होते. मग त्यांनी बोलले की पेमेंट केलंय, काजलीची ऑर्डर बुक कर. ठीक आहे, मी म्हटलं, मी लिहून ठेवला नंबर ह्याच्यामध्ये डायरीमध्ये, ठीक आहे बुक झाली बाबा. आणि त्याच्यानंतर काहीच, किती वाजता त्यांनी मला पेमेंट केलं तर बघा, पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवला आहे 17:39ला. आणि त्याच्या खाली लगेचच मला 17 नाही, त्याच्या खाली मला 17:42ला मेसेज केलाय की आता मला साड्या नको आहेत, म्हणजे आता मला साड्या नाही पाहिजे, तर तुम्ही माझं पेमेंट रिटर्न करा. आणि मला तिने इथं स्क्रीनशॉट पाठवलाय, इथं बघा स्क्रीनशॉट त्यांचा स्कॅनरचा. बापरे, स्कॅनर पण डिलीट केला. तर इथं स्कॅनर होता, तर इथे होता बघा स्कॅनर होता. आणि इथे त्यांनी स्कॅनर डिलीट केलेला आहे त्यांचा स्वतःचा, जो मला पाठवला होता तो. आणि मी पण ठीक आहे बाबा, नॉर्मली आपला आता लॉयल आपण आहोत, तर आपल्याला नॉर्मली वाटतं ना बाबा ह्यांचे पैसे आपण कशाला ठेवू. स्कॅनर डिलीट केला म्हणजे ती फेक होते समजतंय. तर मग मी असं बोलले की चला बाबा, आपल्याला कशाला लोकांचे पैसे पाहिजेत, म्हणून मी गेले गुगल पेला, स्कॅनर स्कॅन केला आणि पैसे पण टाकणार होते. पण त्याच्यानंतर काय दिमागमध्ये आलं, टोटल किती टाकायचे हे बघण्यासाठी मी इकडे आले व्हॉट्सअपला.
आणि टोटल किती टाकायचे ते बघण्यासाठी आल्याच्या नंतर मी इथं हा मेसेज वाचला. हा इथं डेटचा मेसेज वाचला, जिथे की डेट आहे 99/4/2026. म्हणजे 99 ही कोणतीच तारीख नसती, ही इथं आहे. आणि अक्षरशः हे जे आपलं जसं पेमेंट केल्यानंतरचा जसं स्कॅनर येतो, आपला ईमेल येतो, आपला UPI ID येतो, त्याच्याखाली नाव येतं, नंबर येतं, सगळं कसं काय इतकं सगळं म्हणजे कुणी डिक्टो बनवू शकतं मला माहीत नाही. म्हणजे इतकं सगळं सेम कसं काय, आता AI ने बनवून देऊ शकतो, AI वगैरे असं असेल तर, पण इतका सेम टू सेम डिक्टो, मला विश्वास नाही बसत. ज्या वेळेस म्हणजे माझा अक्षरशः 10,800 रुपयांचा माझ्यासोबत फ्रॉड होणार होता, जर मी फक्त आणि फक्त माझा पासवर्ड टाकत होते तर गुगल पेचा. माझ्यासोबत इतका मोठा फ्रॉड होणार होता. तर मी नंबर चेक, ही तर डेट चेक केली आहे. डेटवर कसं लक्ष गेलं, त्या दिवशी गुरुवार होता आणि म्हणतात ना म्हणजे देवानेच आपल्याला गुरुवार स्वामींचा वार होता, सद्बुद्धी दिली आणि मी डेट चेक केली. नंतर मी म्हणलं अशी कसे डेट आहे म्हणले हे, म्हणून मी गुगल पेला गेली आणि सगळं साहेब म्हणजे त्या दिवशीचं सगळं मी गुगल पे चेक केलं. मारे म्हणलं 10,000चं तर कुठं पेमेंटच आलं नाही, कारण त्या दिवशी दुपारची चेक 5,700ची लास्ट जास्तीचं मोठं पेमेंट होतं. ज्योत्स्नाताईंचं त्यांचं बिग म्हणजे मोठीच ऑर्डर असते आपल्याकडे नेहमी, त्यांचं पेमेंट होतं, त्याच्या खाली पेमेंटच नाही. त्याच्यानंतर मी चॅटिंगच केली नव्हती, 3च त्याच्या खाली पेमेंट होते, त्याच्या खाली मग पेमेंटच नव्हतं. म्हणलं अरे स्क्रीनशॉट कुठं आहे, म्हणून आम्ही बँकमध्ये पण चेक केले की नाही बँकमध्ये आले असेल, गुगल पेला नसतील आली, पण स्क्रीनशॉट तर गुगल पेचा होता ना. मग म्हटलं गुगल पेलाच यायला पाहिजे. तर हे सगळं आम्ही बघितलं आणि तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब फुटली आणि हे ट्यूब पिटली. तर हे सगळं असंच होत नाही, म्हणजे या सगळ्यासाठी देवाने आपल्याला बुद्धी द्यावी लागते. त्या टायमिंगला ते असं नाही आहे, हे डोक्याला एखादी शीर हलवावी लागते. तर तसं झालं. इतकं म्हणजे अक्षरशः इतकं भारी वाटलं की भाई साहब बचा लिया भगवानने, अशी माझ्या तोंडातून, कारण की शब्द निघले. सोपं नाही, 10,800 खूप मोठी रक्कम आहे माझ्यासाठी. अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ना लक्ष द्या. जर ऑनलाईन बिझनेस करत असाल तर तो नुसता स्कॅनर नाही स्क्रीनशॉट पाठवलाय तर ह्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. आणि तेव्हापासून मी स्क्रीनशॉट आला ना तरी सुद्धा मी गुगल पेला जाते आणि हे पेमेंट पडलंय का चेक करते, पडलं असेल ना तरच मी ऑर्डर बुक करते. आणि तेव्हापासून आता अक्कल आलेली आहे. पण नशीब माझं त्या दिवशी चांगलं होतं की माझ्यासोबत कोणताही फ्रॉड झाला नाही. आणि त्याच्यानंतर आता मी आणि मग हा ठीक आहे, नॉर्मली आपल्यासारखी जर बाई असती तर 10,000 एवढी म्हणजे 500-600 रुपये गेले तरी बायका परेशान करतात कॉल करून अक्षरशः. आणि एवढी 10,800 रुपये रक्कम मी माझ्याकडेच का सोडेन ना, रिटर्न मागेलच ना. अक्षरशः काही नाही, मला ब्लॉक करून टाकले, काही नाही आहे खाली. मी म्हणलं डेट, मी फक्त तुम्हाला बॅकला मी थोडंसं माझं चॅटिंग दाखवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की काय नेमकं कसं. तर मी म्हणलं डेट चेक करू, एकच टाईपची डेट आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कॉल करतोय बाई कॉलच उचलत नाही. शेवटी मोबाईल बंद केला. इतकं नंतर हसायला लागलं, पण हे हसणं रडण्यामध्ये गेलं असतं जर ते लक्ष दिलं नसतं, तर रडण्यामध्ये गेलं असतं. त्याच्यामुळे नक्की लक्ष देऊन काम करा. बाकी चला, आज आमचं जेवण बाहेरून आलेलं आहे, तर आता मी जेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला साड्या दाखवते, कारण खूप भारी साड्या आलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला आता दाखवते. त्याच्या आधी आम्ही जेवण करतो. आणि बघा तिकडं माझं संध्याकाळी रोज मी अशी म्हणजे ऐकतेच, जास्तीत जास्त मी हनुमान चालीसा ऐकते. म्हणजे नॉर्मली सॉन्ग देवाच्या गाण्यांपेक्षा माझी टोटली हनुमान चालीसा चालू असते, म्हणजे टी व्हीला संध्याकाळच्या टायमिंगला तरी कंटिन्यू. आणि मला सवयच आहे ऐकायची, आता पूर्ण पाठही झाली. तर चला आता मी रुद्र जेवण करतोय. तर आमचं जेवण झालेलं आहे. मी तसं जास्ती नाही खात बाहेरचं, पण रुद्राची इच्छा होती कारण त्याच्या आता पेपर सुरू होत आहेत, कुलचा पहिला दिवस आहे आणि त्यात मला कंटाळा इतका आला होता ना, म्हणून मी आज बाहेरून मागवलं होतं. त्याच्या आवडीचा फ्राईड राईस घेतला होता, जास्ती काही नव्हतं. तर तुम्ही जर भरूचमध्ये राहत असाल ना तर तुम्ही काठियावाडी रेस्टॉरंट आहे झोमॅटोवरती, इतकी जबरदस्त टेस्ट आहे. म्हणजे मागच्या वेळी तर मी थाळी घेतली होती, ती मला खूप आवडली. ह्यावेळेसही जेवण मला त्यांचं आवडलं, खूप भारी होतं. कधी मध्ये ठीक आहे यार, रोज ते घरचं काम हे नाही ना वैताग येतो ना. अजून मी 3 वेळा मशीन लावली, आज आता दुसऱ्यांदा लावली. आधी सोप्याची कवर वगैरे सगळं धुतलं, आता मी दुसऱ्यांदा मशीन लावली, ती मला सुकवायची, परत तिसऱ्यांदा मशीन लावायची आहे. म्हणजे एवढे कालचा, कारण माझी 2 दिवस तब्येत ठीक नव्हती, माझं घशाचा नाही कानाचा त्रास, मी जास्त एवढं काम करत नव्हते. पण मला शिलाई तर करावंच लागत होतं. बाकी ना मी ह्या ड्रेसचं कोलॅबरेशन करत होती. खाली पॅन्ट आहे, कोलॅबरेशन नाही आहे म्हणजे मी स्वतःच याच्यावर शॉपशीवरून घेतला, कारण शॉपशीवरती महा सेल चालू आहे. अक्षरशः 190 रुपयाला मला हा कुर्ता सेट भेटलाय. कुर्ता सेट 190 रुपयाला. आता स्मॉल साईजमध्ये आहे तरी सुद्धा हा मला ना लूज होतोय, कारण ना मीच बारीक झाली बघा, इतका जास्ती लूज आहे. पण हा प्रॉपर असा फिटिंग टाकला ना, प्रॉपर म्हणजे एकदम प्रॉपर,
जबरदस्त दिसणार आहे. आणि कधीतरी स्लीवलेस ट्राय करायला काहीच हरकत नाही, म्हणजे तसं छानच दिसतं, पण मी घालत नाही कारण माझ्या घरच्यांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे मला घालू वाटत नाही. म्हणजे मला नाही इतकं जास्त आवडत. स्लीवलेस थोडं तरी चालतं, पण मला असं पोट उघडं वगैरे अशा गोष्टी आवडत नाही. स्लीवलेस मी कधी कधी घालते, काय फरक नाही पडत, फक्त बाहेर वगैरे नाही घालत, घरामध्ये कधीतरी असं आहे. पण हा मी नक्की ट्राय करणार, कारण एवढी जबरदस्त क्वालिटी आहे ना. शॉप्सीवरून घेतला, एक नंबर आहे प्रोडक्ट. मी टॅग करून खाली, तुम्ही नक्की घ्या. म्हणजे ब्लॅकमध्ये मीच किती भारी दिसते बघा, एकदम सुंदर दिसते, मस्त आहे. तर साड्या वगैरे मी ठेवल्या साईडला, ते तुम्हाला नंतर दाखवते. तर त्या ड्रेससोबत ना काही टॉप पण घेतले होते. 200 रुपयाला 2 कुर्ती, 100 रुपयाला 1 कुर्ती. म्हणजे मिशोपेक्षा जर जास्त स्वस्त कुठे असेल ना तर ते शॉप्सचे आहे. म्हणजे इतके जबरदस्त. आणि तुम्ही म्हणाल स्वस्त आहे म्हणजे क्वालिटी नाही, पण कसली क्वालिटी आहे. म्हणजे कॅनव्हासनी गळे वगैरे, गळ्याचं फिनिशिंग वगैरे कॅनव्हासचं आहे. कसलं भारी दिसतंय. आणि फुल हँड आहे, जे की उन्हात जर आपल्याला बाहेर जायचं असेल ना, म्हणजे जबरदस्त आहे बरं काही कुर्ती. एक नंबर क्वालिटी पण ना खूप जास्त बघा, जाड मटेरियल आहे बघा. आणि प्रिंट वगैरे पण निघणार नाही धुतल्यानंतर, खूप भारी आहे. आणि त्याच्यासोबतच हा पण होता एक, ह्याचा पण ना जो नेक आहे ना तो अगदी सेम होता, फी नेक होता ह्याचा पण. आणि ह्याची सेम स्लीव्ज आहे, म्हणजे कॉम्बोच आहे. 200 रुपयाला 2 होते. मस्त वाटले. मग लगेच काय सेल चालू आहे तर कशाला आनंद घ्यायला. आणि त्यानंतर ना स्कर्ट, मला एवढे स्कर्ट आवडतात. मी जो ब्लॅक कलरचा घालते ना, तर तो मी डीमार्टमधून घेतला होता 650 रुपयाला. एवढं बेकार नुकसान झालंय ना. म्हणजे मी डीमार्टची क्वालिटी ऑलवेज बेस्ट असते, त्यात काय विषय नाही. पण मला माहीत नाही मला तो स्कर्ट इतका खराब का लागला. खराब कुठेच नाही, पण त्याचं वरचं जे आहे की नाही हे शाईन, ते सगळं निघतंय. जसं जसं धुईल ना सगळं निघून जातंय. बाकी असं काही खराब नाही. म्हणजे बाहेर घालण्याच्या लायकीचं तो आता राहिलाच नाही. एकदा दोनदाच याच्यामध्ये गायब झाला. त्या मानांतर हे शॉप्सीचे 100 रुपयेवाले स्कर्ट कसले जबरदस्त आहेत. हे बघा, ह्याला इतका जास्ती मला घेर वाटला नाही. ह्या वाल्याला नॉर्मल घेर आहे, काही जास्त घेर नाही. पण जर आपल्याला घरात वापरायचं असेल ना ठीक आहे. आणि माझा स्मॉल साईज आहे, तर साईजनुसार घेर कमी जास्त असू शकतो. माझी स्मॉल साईज आहे, त्या मानानं ठीक आहे घेर. आणि क्वालिटी तर बघा कसले, प्युअर कॉटन आहे. स्ट्रेचेबल नॉट्स, म्हणजे हे करायला नॉट्स आहेत ॲडजस्टेबल. म्हणजे आपल्याला नाही आवडलं तर त्याच्यापेक्षा जास्ती मला आवडला हा. म्हणजे हा मी बिलकुल रिटर्न करणार नाही. असला जबरदस्त आहे ना. म्हणजे तो एक वेळ मी रिटर्न देईल, कारण माझ्याकडे जास्त झाले ना की ऋतुज पप्पा खवळतात, कशाला पाहिजे तुला इतके कपडे, इतके आहेत त्याचे शिव ना, तुला इतकं भारी शिवता येतं वगैरे वगैरे उगाच देतात. तर मला स्वतःसाठी शिवायला वेळच भेटत नाही. मी किती चांगले चांगले फॅब्रिक घेऊन ठेवलेत माझ्यासाठी, ड्रेस शिवायला पण नाही होत. म्हणजे कंटाळा नाही. तर हा 3 लेअरचा आहे. 1 लेअर, 2 लेअर, 3 लेअर. 3 लेअरचा जर असेल तर त्याचा घेर कमी असणं शक्यच नाही. बघा फक्त प्लेअर याचा कसला जबरदस्त घेर आहे. आणि हेच एक कारण आहे की मी ह्याला रिटर्न नाही करणार आहे, गपचूप लपवून ठेवणार आहे. एक नंबर आहे. आणि सेम त्या डीमार्टच्या स्कर्टचा आहे ना तशीच क्वालिटी आहे, काहीच चेंज नाही. मी दाखवते वाटलंच तर. तर हे बघा, सेम सेम, म्हणजे सेम नॉट्स आहेत, सेम हे आणि सेम हे पण आहे. पण हे निघतंय, हे वरचं पांढरं आहे ना ते निघतंय. फक्त फरक इतका आहे की डिझाईन बाहेरच्या साईडनं आहे. सेम 3 लेअरचा ह्यालाही घे, ह्याचा पण मी घेर बघूनच हा घेतला होता, मला आवडला होता. आणि हाही सेमच आहे, म्हणजे काहीच फरक नाही, काहीच ॲज इट इज सेम आहे जसाच्या तसा. आणि एवढे पैसे फालतूमध्ये जातात डीमार्टला. तर हा मला वाटतं 200च्या आसपास आहे, पण तो काहीतरी 120 130 असाच होता दुसरावाला. हा 200च्या आसपास आहे. पण 200 म्हणजे डीमार्टचे असे 6 येत आहेत, त्याच्यामध्ये 3 येत आहेत 600 रुपयेमध्ये. खरंच जबरदस्त क्वालिटी आहे, बिनधास्त घेऊ शकता. शॉप्सीचा सेल चालू आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत भारी भेटतात. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला शॉप्सीचं पटकन रिटर्न जात नव्हतं, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येत होता. पण आता शॉप्सीने रिटर्नचा ऑप्शन पण शो केला आहे, म्हणजे 7 दिवसामध्ये करू शकता तुम्ही रिटर्न. आणि त्याच्यासाठीच मग मी घेतला. आता हा मी रिटर्न नाही करणार, टॉपसुद्धा रिटर्न द्यायचा विचार नाही करणार. आता तो एक स्कर्ट आहे तर तोच मी बघू ट्राय करेन रिटर्नचा. आणि हा ब्लॅक तर काय मला आवडलाच आहे. बाकी रुद्राज पप्पांची अजून परमिशन घ्यायची, मग तो ठेवायचा. असं असतं आमच्या घरात. तुमच्यात कसं असतं ना ते कमेंटमध्ये सांगा, म्हणजे परमिशन घ्यावी लागते की नाही, की हे घालू का नको, ते घालू का नको, असलं चालतं की नाही ना, मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी जास्त विचारत नाही, माझं सांगते, पण तुम्ही तुमचं नक्की सांगा. बाकी तुम्हाला आता मी साड्या दाखवते. तर ह्या बघू शकता साड्या. ही मोस्ट ट्रेंडिंगची साडी, पण क्वालिटी कसली जबरदस्त आली. म्हणजे आता ते बॅगमध्ये आहे म्हणून, पण मी तुम्हाला उद्याच्या लाईव्हमध्ये दाखवलं, मिस करू नका. असली जबरदस्त क्वालिटी आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी स्वस्त रेटही बघितला, पण मला असं वाटतं ना क्वालिटी पण आहे. आणि तर रागा सिल्कची पण घेतली बघा.
हे पण मी तुम्हाला दाखवेन. तर अशा या सगळ्या साड्या आहेत बघा. इकडे रागा सिल्क आहे, लोटस पैठणी आहे, कलांजली आहे. सोबतच आता ना 2 मोरवाली पण न्यू पॅटर्नमध्ये कलांजली आली. कलांजली नाही, झुमका पण थोडीशी वेगळी, म्हणजे थोडी वेगळी आहे. सेम खूप भारी पॅटर्न आहे, नंतर दाखवते. आणि मुनी आहे त्यासोबत ना. ही जी आहे की नाही आपली झुमका, तर हा कलर आता नाही मिळणार कारण 2च पीस आलेत, जे की ऑलरेडी 3-4 ऑर्डर पेंडिंग आहेत. तर त्यांनाच आता माघारी पैसे द्यावे लागतील, नाही तर मग दुसरा कलर पाहिजे असेल तर द्यावा लागेल. कारण हा कलर मिळत नाही माझ्याकडे. म्हणजे इतक्या मी मागवते आणि इतका हा कलर तेवढाच जातोय, तेवढाच फास्ट येतोय, तेवढाच फास्ट जातोय. त्याच्यामुळे आता काय मी हा कलर नाही आहे. म्हणजे खूप आहे झुमका पैठणी, मी तुम्हाला दाखवते. पण कलर सगळ्यांना, म्हणजे मी जे वेअर करेल ना तर तोच कलर सगळ्यांना पाहिजे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. बाकी तुम्हाला दाखवते. ही पूर्ण लाईन आहे ना झुमका पैठणीची भरली, इथून ते तिथपर्यंत. एक पण इथे एक्स्ट्रा वेगळी काय साडी नाही, सगळ्या झुमका पैठणी ऑल. त्याच्यामुळे आता ह्या सेल करायचा आहे. आणि साड्याच नाही आहेत. हा जरी कलर अवेलेबल असता तर मी मागवला असता, शेवटी कस्टमरला देणं गरजेचं आहे. बाकी माझे डोळे बघा आजारी पडल्यामुळे किती काळे झालेत. तर चला आता मशीन वाजते, पटापट मी पॅकिंग करून घेते. तर फायनली आमचं सगळं काम आवरलंय. कपडे सुकाळ टाकायलाच इतका उशीर, 4-4 आणि 5-5दा कपडे भिजावतो. आखी एक वेळ मशीन तर ह्याच्याच कपडे लावावी लागते. आणि माझं काय चाललंय माहित नाही, सेल चालू आहे तर म्हटलं चला फायदा घेऊया म्हणून हे मागू ते मागू चाललंय. 217 रुपयाला ह्या सेट आहे, जो की मिशोवरती सुद्धा 500च्या वरतीच आहे. मी मागच्या वेळी घेतला होता. भारी एक नंबर आहे. पण कानातले वगैरे बघा किती सुंदर आहे, चानिकाने घातलेला खूप मस्त होता. इतकी भारी ज्वेलरी, इतकी सुंदर सुंदर ना, इतकी स्वस्त भेटते, मलाच विश्वास नाही बसत. म्हणजे इतकं महाग आहे. तर तुम्ही नसेल घेतलं ना तर नक्की घ्या, सेलचा लाभ घ्या, खूप भारी आहे. आणि बाकी पण मी तुम्हाला काही गोष्टी दाखवू का? थांब ना 2 मिनिटं थांब ना. आता बरेच जण कॉफी पितात हे ते, तर 37 रुपयाला हे ना कॉफीचं आहे बघा. 37 रुपये तर किंमत आहे, 37. पण ह्याचं कसं आहे, आयटम जरा जास्ती घ्यावे लागतात, म्हणजे मित्रमैत्रिणी असं मिळून. कारण एक पीस नाही आहेत, एक पीसला मग मला वाटतं शिपिंग लागतं, त्याच्यामुळे 2-3 असे पीस घेऊ शकतो. म्हणजे मी चालूच आहे माझं बघायचं, हे घेऊ की ते घेऊ सुरूच आहे. आणि चालाय तर तुम्ही नसेल केली ना नक्कीच चालू करा, कारण कमी पैशामध्ये चांगलं शॉप्सीवरती येतं. आणि रिटर्न्स ऑप्शन चालू केला आहे त्यांनी. मी काय प्रमोशन नाही करत, जे रिअल आहे ते तुम्हाला सांगते. मला काय प्रमोशन वगैरे असलं काही नाही आहे, मला आवडतंय आणि म्हणून मी घेते. मगाचपासून मी तेच बघते, माझं चॅटिंग संपल्यापासून. आणि ह्याच्यामध्ये अर्धा तास घालवलाय. म्हणजे आज मी 10:30ला झोपणार होती, परत 11 वाजले. नाही टॉयज नाही. आज टोटली 5,000 रुपये खर्च केलेत नुसते बुक्सला आणि युनिफॉर्मला. अजून स्पोर्टचे युनिफॉर्म वेगळे आहेत, पीटीचा आणि हेन त्यांना युनिफॉर्म आहे. नाही आता नाही, तुला बिलकुल पण नाही, तू टच नसतो करायचा. मी जर घेतलं ना तेवढंच घ्यायचं. तर चला, कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बरं ठीक आहे. तर रुद्रेला स्टडी टेबल घ्यायचं म्हणजे बघायचं, ते पण मी बघते, म्हटलं सेलमध्ये भेटला तर चांगला बघून घेऊया. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.